सो ही कुरडूची भाजी आहे जी मी बोलली होती की पावसाळी सिरीज चालू करणार आहे। त्यातली सगळ्यात पहिली भाजी माझी आहे कुरडूची भाजी। ही रानातून आणलेली आहे आणि आजीने आणलेली आहे आणि ती भाजी आता मी व्यवस्थित साफ करून घेऊन व्यवस्थित धुणार आहे ही भाजी आणि मग बारीक कापून आपण भाजीला सुरुवात करूया। रेसिपी कशी करायची आहे, काय करायचे आहे, एक गावरान पद्धत कशी असते भाजीची ही मी दाखवते तुम्हाला। चला तर ही भाजी घेऊया आपण धुवून। ही भाजी मी धुवून घेतलेली आहे चांगली 1-2 ते 3 पाण्याने। आपण आता ही काढून घेऊया। तर मंडळी मी तुम्हाला मगाशी सांगितलंच होतं, तर आता ही भाजी मी व्यवस्थित धुवून कापून घेतलेली आहे बारीक। ॲक्च्युली मी नाही घेतलेली, माझ्या आजीकडून मी कापून घेतली। माझं थोडंसं हाताला थोडंसं लागलं आहे तर मला ते भाजी धरायला जमत नव्हती, तर इथे ही भाजी मी कापून घेतली। इकडे हे एक मोठ्या साईजचं कांदा मी कापून घेतलेला आहे बारीक। इकडे ही मिरची, एक मिरची मी 2 जागी केलेली आहे, अशा मी 3 मिरच्या घेतल्या। त्यानंतर इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि आपल्याला लागणारं तेल। म्हणजे एकदम झटपट आणि एकदम पटकन अशी होईल ही भाजी आहे। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या भाजीला। तर इथे मी कढईत व्यवस्थित तापून घेतली, आता त्यामध्ये टाकले मी तेल। त्याच्यातच आता ॲड करणार आहे मी आपण जो कांदा आणि मिरची घेतली होती ती दोन्ही सुद्धा एकसाथ आपण ॲड करणार आहोत। आणि कांदा ह्या भाजीमध्ये जास्त म्हणजे भाजून किंवा आळून घेण्याची काहीच गरज नसते। तेलाचं प्रमाण फक्त थोडंसं जास्त ठेवायचं, कारण भाजी कशी ती आळते पूर्ण आणि त्याला पाणी सुटतं, त्यामुळे तेलाचं प्रमाण तर पूर्णपणे कमी होऊन जातं। सो आता आपण हा कांदा भाजून घेऊया। आधी मी थोडंसं एकदम थोडंसं मीठ आधी ॲड करून घेणार आहे। यामुळे काय होतं, कांद्याला टेस्ट येते आणि जेव्हा जेव्हा भाजी आपण ज्या भाजीमध्ये कांदा जेव्हा येतो तेव्हा तो कांदासुद्धा त्या भाजीसोबत टेस्टी लागतो, म्हणून थोडंसं मीठ टाकून कांदा परतून घ्यायचा। आता त्यामध्ये मी ॲड करते आपली भाजी। भाजी मी सगळी ॲड करणार नाही, थोडी थोडी करून भाजी ॲड करणार आहे। आणि दुसरी गोष्ट, आत्ता मी जसं सांगितलं होतं पावसाळी सिरीज, कारण आता पावसाळ्यातच ह्या भाज्या मिळतात। पावसाळ्याच्या बाहेर जाऊन ह्या भाज्या कुठेच अवेलेबल होत नाही। जसं की कुरडू असेल, काकडा असेल किंवा आणि कोणती भाजी असेल। अळंबी काही अजून तयार झालेलीच नाही आहे, त्यासुद्धा भाज्या मी लवकरच अपलोड करणार आहे। पण जेव्हा रानात आम्ही गेलो होतो तेव्हा काय मला अळंबी कुठेच दिसली नाही। मी 2 भाज्या फक्त मला ज्या अवेलेबल झाल्या त्या मी घेऊन आले। तर त्यातली ही पहिली भाजी होती कुरडूची। आता जी दुसरी आहे ती मी थोडीशी ॲड करते यामध्ये। बघू शकता तुम्ही प्रमाण त्याचं किती प्रमाणात कमी होतं इथे। आणि मग आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार। आता मी थोडंसं मीठ पुन्हा ॲड करते त्यामध्ये। आता आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं भाजीचं प्रमाण किती कमी झालं आहे आणि भाजी तशी ऑलमोस्ट आता तयार झालेली आहे। त्यामध्ये मी ॲड करते आता खोबरं। खोबरं हे सर्वात
मला वाटतं ह्या भाजीमध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण त्याने जी चव आहे ती अजूनच छान येते आणि भाजी दिसायला सुद्धा खूप छान दिसते. बघू शकताय तुम्ही. ही भाजी खूप पौष्टिक असते, शरीराला काही प्रमाणात आपल्याला निसर्गाची पण गरज असते, तसंच काही या भाज्या आपल्या बॉडीमध्ये जाऊन बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या डेव्हलप करण्यासाठी मदत करत असतात. तर ही भाजी आपली झालेली आहे तयार. आता आपण ही भाजी काढून घेऊया. तर मंडळी बघू शकता आपली जी कुरडीची भाजी होती ती बनवून तयार आहे आणि भाजी खायला इतकी अप्रतिम लागते. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा पुरी याच्यासोबतही ही भाजी छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि माझं पावसाळी सिरीज आहे त्याला नक्की तुम्ही मला भरपूर प्रेम द्या, मला भरपूर कमेंट्स करा की कशा आहेत, काय आहेत. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा माझी पावसाळी सिरीज, जेणेकरून मला तुमचा सपोर्ट खूप होईल आणि मला पटापट सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर कशी झाली भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.